जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 9 गुणरूप नाम समास 7 विकल्प निरशन नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। आधी स्थूळ आहे एक तरी मग अंतःकरण पंचक जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता। श्री समर्थांनी दशक 9 ज्याचं नाव आहे गुणरूप नाम आणि समास 7व्याचं निरूपण विवरण आज आपल्याला करायला घेतलेलं आहे, ज्याचं नाव समर्थांनी विकल्प निरशन नाम असं दिलेलं आहे। या समासात श्री समर्थांना शिष्यांनी 2 प्रश्न विचारले आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्या प्रश्नाचं उत्तर श्री समर्थ देत असताना पहिला शिष्याचा प्रश्न आहे, आधी स्थूळ आहे एक तरी मग अंतःकरण पंचक जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता। आधी स्थूळ देह दिसतो आणि मग त्यात अंतःकरण पंचक आढळतं। ज्ञानाचा विवेक हा स्थूलाच्या आधारेच होतो। मग श्री समर्थांनी शिष्यांचा प्रश्न ऐकला आणि हा प्रश्न नुसता समर्थांच्या शिष्यांचा नाही तर तुमचा आमचा सर्व साधकांचाच तो प्रश्न आहे। तैसेची ब्रह्मांडे विना काही मूळ मायेसी जाणीव नाही स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले। त्याप्रमाणे ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव नसते आणि यावरून सर्व कार्य स्थूलाच्या आधारे चालते असंच वाटत आहे। आता हा प्रश्न सर्वांचाच आहे, सर्व साधकांचा आहे। शिष्य प्रश्न विचारतो आहे की आधी स्थूळ आहे एक म्हणजे स्थूळ आणि सूक्ष्म असे 2 भाग आहेत। शिष्य म्हणतो आहे स्थूळ एक आहे आणि पुढे मग दिला आहे तरी मग अंतःकरण पंचक। स्थूळ आहे आणि त्याच्या आधाराने अंतःकरण पंचक आहेत, जशी मन बुद्धी चित्त आणि अहंकार। अंतःकरण ही 5 अंतःकरण पंचक आहेत। या 5 गोष्टी अंतःकरण पंचकामध्ये येतात आणि समर्थ म्हणतात स्थूळाच्या आश्रयाने या सूक्ष्म अंतःकरणाचा निवास तेथे होतो असा शिष्यांचा प्रश्न आहे। त्याप्रमाणे शिष्य पुढे अजून म्हणता आहेत की तैसेची ब्रह्मांडे विन काही मूळ मायेसी जाणीव नाही एवढं मोठं ब्रह्मांड आहे आणि दुसरी बाजू सांगितली आहे या एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये त्या ब्रह्मांडात निवासस्थान कोणाचं आहे, कोणाचं निवासस्थान आहे तर तैसेची ब्रह्मांडे विना काही मूळ मायेसी जाणीव नाही स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले। मग ब्रह्मांडात निवासस्थान कोणाचं आहे तर मूळ मायेचं आहे। जर ब्रह्मांडच नसतं तर मूळ माया कुठून राहिली असती आणि स्थूलच वस्तू राहिली नसती, म्हणजे शरीरच जर राहिलं नसतं तर अंतःकरण पंचक कुठून आलं असतं, कुठं त्याला स्थैर्य मिळालं असतं। याचा अर्थ ब्रह्मांड आहे म्हणून मूळ माया आहे, शरीर आहे आणि म्हणून अंतःकरण पंचक आहेत। म्हणून शिष्य म्हणतो आहे स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले। आपल्याला दृश्य जगतामध्ये जग जे चालते आहे, जे आपल्याला ते स्थूळाच्या आधारावर चालते आहे। आपण म्हणतो शरीर पडलं की कार्य संपलं। मग शरीर पडणे याचा अर्थ काय हो? स्थूळ देह नष्ट होणे। मग स्थूळ देह जर राहिला नाही, आपलं शरीर हे स्थूळ देह आहे, मग स्थूळ देह जर राहिला नाही तर अंतःकरण या सूक्ष्म देहाचा संबंध कुठे येणार? म्हणून मनुष्य मेला की तो पुन्हा जन्मत नाही। मग म्हणून समर्थ त्याच्यावर उत्तर देता आहेत की सर्व संतांचं एक समर्थ मत सांगतात आहे। काय आहे तर ते स्थळची नसता निर्माण, ते स्थळची नसता निर्माण कोठे राहेल अंतःकरण ऐसा शोधी केला प्रश्न याचे उत्तर ऐका। आता समर्थाने पुढे उत्तर द्यायला घेतलेलं आहे, कोसले अथवा कांटे घर नाना पृष्ठभागी चालती घरे जीव करीती लहान थोरे शक्तीनुसार। म्हणजे आपल्या शक्तीनुसार आपल्या सामर्थ्याप्रमाणे लोक घर बांधतात की नाही हो? बांधतात घर। मग ती कुठे बांधतात आहे? जीव तर पृष्ठी बांधतात। समर्थांनी सांगितले नाना पृष्ठभागी चालती घरे, म्हणजे जसं आपण घर बांधतो तसे काही जीव पृष्ठी बांधतात। पृष्ठी म्हणजे पाठीवर, स्वतःचं घर स्वतःच्या पाठीवर बांधतात। जसं विंचवाचं विराट बघा स्वतःच्या पाठीवर असते। कासवाचा विचार करा, कासवाला पाऊस लागत नाही, कशावरून? तर वरून कवच आहे। तसंच गोगलगाय कुठे वास करते हो?
त्या शंख शिंपल्यामध्ये गोगलगाय वास करते. तो छोटासा शंख असतो आणि त्या शंखात जाऊन ती बसते. जेव्हा गोगलगायला आपण पाहतो तेव्हा ती चालू लागते. तेव्हा ती त्या शंखातून बाहेर येते. मग तिला चालता येते. तिला हात लावला, तिला स्पर्श केला की ती पुन्हा आपल्या घरात जाऊन बसते. तिला भय वाटत असेल तर ती पुन्हा आपल्या घरात जाऊन बसते. मग समर्थांना तेच इथं सांगायचं आहे. समर्थ म्हणतात आहे की कोसले अथवा कांटे घरे, नाना पृष्ठी भागी चालती घरे, जीव करीती लहान थोरे शक्तीनुसार. म्हणजे आपापल्या शक्तीनुसार जो तो आपापली घरं बांधत असतो. शंख शिंपी गुला कवडे, आधी त्याचे घर घडे किंवा आधी निर्माण किडे, हे विचारावे. पहिला विचार करा की या किड्यांचा जन्म पहिले झाला की त्या किड्यांच्यावर असलेल्या त्यांच्या घराचा जन्म पहिले झाला हो. आता हे स्थूळ निर्माण झालेले आहे तर अंतःकरण कुठं राहिलं असतं, असा प्रश्न श्रोत्यांनी केला आहे. याचं उत्तर आता समर्थ देतात आहे. मग समर्थ काय बोलतात आहे की रेशमाचे किडे कोसले अथवा कांटे घर, रेशमाचे किडे आणि शरीर रक्षणार्थ कठीण कवच तयार करणारे किडे, असे अनेक जीव आपल्या पाठीवर घरं निर्माण करतात. इतरही लहान थोर आपल्या आपल्या शक्तीस अनुसरून घरं बांधतात हो. मग समर्थ पुढे सांगतात शंख शिंपी घुला कवडे, शंख शिंपी घुला कवडे यात जे किडे राहतात आधी त्याचे घर घडे, ते किडे आधी निर्माण होतात किंवा आधी निर्माण किडे, आधी त्यांचे घर घडे किंवा आधी त्यांचे निर्माण, आधी ते निर्माण किडे म्हणजे आधी निर्माण किडे होतात की घर निर्माण होतात, याचा विचार करा असं समर्थ म्हणतात आहे. मग समर्थांनी याच्यावर समर्थ सांगतात आहे की पहिलं गोगलगाय जन्माला आली की गोगलगायच्या पाठीवरचं असलेलं तिचं जे शंख आहे तो जन्माला आला हो. त्या कोसल्यामध्ये तो किडा राहतो. तर तो पहिला किडा जन्माला आला की त्याच्यावर ते कवरिंग कोसला निर्माण झाला, याचा विचार केला असं समर्थ म्हणतात. समर्थाने पुढे उत्तर दिलं आहे आधी प्राणी ते होती, आधी प्राणी ते होती मग घरे निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. आधी प्राणी होतात आणि मग घर निर्माण होतात. ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे, ती सांगण्याची आवश्यकता नाही. समर्थ म्हणतात आधी प्राणी जन्माला येतो म्हणजे जीव जन्माला येतो आणि मग जीवासाठी इतर गोष्टी संरक्षणासाठी त्याच्या आलेल्या आहेत. शिष्याचा काय प्रश्न होता की स्थूल पहिले जन्माला येते आहे, स्थूल आहे म्हणून त्यांच्या आश्रयाला सूक्ष्म जाऊन राहते आहे. आधी स्थूळ आहे एक तरी मग अंतःकरण पंचक जाणतेपणाचा विवेक स्थूळाकरिता, पहिल्याच ओळीमध्ये समर्थाने सांगितलेलं आहे ते. मग समर्थ म्हणतात स्थूळ आहे म्हणून त्यांच्या आश्रयाला सूक्ष्म जाऊन राहते आहे. मग समर्थ उत्तर देतात आहे आधी प्राणी ते होती मग घरे निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. म्हणजे श्रोतयांच्या प्रश्नाचं उत्तर श्री समर्थांनी अगदी थोड्या शब्दात दिलेलं आहे. कुठेही फापट पसारा नाही, अगदी शॉर्टकट थोड्या शब्दामध्ये दिलेला आहे जसं शिष्यांना समजेल. समर्थ म्हणतात आहे की पहिल्यांदा जीव जन्माला येतो, आधी प्राणी ते होती, पहिल्यांदा काय होतो जीव जन्माला येतो समर्थ म्हणतात. मग जीवाच्या नंतर त्याच्यावर त्याच्या संरक्षणासाठी ते कवच निर्माण होते म्हणून पुढे दिलंय मग घरे निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. हे काही सांगण्याचा भाग नाही, हे ज्याला त्याला बरोबर कळते. त्याच्या संरक्षणासाठी ते कवच निर्माण होतं. आपलाच विचार घ्यावं, मी पहिले जन्माला आलो की घर पहिलं जन्माला आलं. कितीही मागे गेलो आपण म्हणजे अक्षरशः वनवासी असतानाची अवस्था जरी पाहिली तरी वनामध्ये सुद्धा वास करत असताना पहिले प्राणी जन्माला आला आणि मग प्राण्याच्यासाठी त्याने स्वतःच्यासाठी काहीतरी संरक्षणाची जागा निर्माण केली. म्हणजे पहिलं घर की पहिला जीव, पहिले जीव जन्माला आला आणि मग त्यांनी त्यांच्या बुद्धीने त्यांच्या सामर्थ्याने त्याने घर निर्माण केलं. मग किडा मुंगीपासून आम्ही विचार केला तरी वारुळ पाहिली आहे, केलं की नाही. वारुळ पहा बघा, वारुळ आलं की मुंगी पहिली आली हो, बीळ पहिले आले की हुंदीर पहिला आला, वाघाची गुहा पहिली आली की वाघ पहिला आला.
आपल्या लक्षात येईल की वाघाची गुहा ही जरी वाघाने निर्माण केली नसेल तरी सुद्धा जीव जन्माला आल्यामुळे तो त्याच्या आश्रयाला जाऊन राहिला. म्हणजे पहिले जीव जन्माला आलेला आहे. भौतिक साधनांचा वापर करून मानवाने घर निर्माण केली. प्राण्यांना ती करता आली नाही हो, म्हणून त्यांना जिथे आश्रय मिळाला तिथे जाऊन ते राहिले. निसर्गतः ते जे सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांना त्यांच्या संरक्षणासाठी परमेश्वराने आपोआपच त्यांच्याजवळ ते कवच निर्माण करून दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की पहिले सूक्ष्म जन्माला येतं आणि सूक्ष्म या शब्दामध्ये जीव हा शब्द आलेला आहे. सूक्ष्म, मग तो सूक्ष्म जीव जन्माला येतो आणि त्या सूक्ष्म जीवाच्या आधाराने त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या सामर्थ्याने किंवा निसर्गाच्या सामर्थ्याने त्याचं घर तयार झालं. म्हणून समर्थ म्हणतात आता तुमचा प्रश्न मिटलेला आहे. आता तो प्रश्न डोक्यात ठेवू नका. आता प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. आता पुढे ऐका. समर्थ म्हणतात आहे पुढे, तैसे आधी सूक्ष्म जाणव मग स्थूळ होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा. तव श्रोता पुसे अनिक जी आठवले काही एक. जन्म मृत्याचा विवेक मज निरोपावा. कोण जन्मास घालिते आणि मागुता कोण जन्म घेते. हे प्रत्यया कैसे येते कोण्या प्रकारे. ब्रह्म जन्मास घालितो विष्णू प्रतिपाळ करितो. रुद्र अवघे संहारितो ऐसे बोलती. आता समर्थ म्हणतात तैसे आधी सूक्ष्म जाण मग स्थूळ होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा. आता श्रोत्यांनी अजून एक प्रश्न विचारलेला आहे. तैसे तव श्रोता पुसे अनिक जी आठवले काही एक. जन्म मृत्याचा विवेक मज निरोपावा. आता श्रोत्यांनी अजून एक प्रश्न विचारलेला आहे की जुन्या काळचे शिष्य हे अत्यंत जागरूक होते हो. जसं अर्जुनाने प्रश्न विचारला आहे आणि भगवंतानी उत्तर दिलेलं आहे. शिष्याने प्रश्न विचारलेला आहे आणि समर्थांनी त्याचं उत्तर उत्तम प्रकारे आपल्याला समजेल त्या भाषेत दिलेलं आहे. म्हणून प्रश्न विचारलाय की सांगणाऱ्याला अधिक हर्ष वाटतो. आपण काही सांगतो आहे, कुणीतरी ऐकतं आहे आणि त्यांच्या मनात सुद्धा काही प्रश्न आहेत असं जेव्हा वक्त्याच्या लक्षात येतं तेव्हा अधिक जिव्हाळ्याने अधिक प्रेमाने ते सांगू लागतात. म्हणून समर्थ अत्यंत दयावंत अंतःकरणाने शिष्यांचे समाधान करतात आहे आणि शिष्यांना आपला प्रश्न काय आहे तो विचारा म्हणून सांगतात आहे. शिष्याने दुसरा प्रश्न विचारला आहे तो कोणता ऐका. तव श्रोता पुसे अनिक. महाराज आम्हाला काही आठवलं आहे त्याचं एकदा उत्तर द्या. जन्म मृत्याचा विवेक मज निरोपावा. जन्म आणि मृत्यू याचा विवेक सांगा. अधिक स्पष्टीकरण शिष्याने तो प्रश्न जरा मोकळा करून सांगितलेला आहे. मग आता म्हटलेलं आहे की त्याप्रमाणे आधी सूक्ष्म रूपात जे असते ते मग स्थूल रूपात प्रकट होते किंवा निर्माण होतं. या दृष्टांताने श्रोत्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळालेले आहे, समर्थांनी दिलेलं आहे. म्हणून पुढे म्हटलंय की तेव्हा श्रोता आणखी काही विचारू लागला. तेव्हा श्रोता पुसे अनिक आणखी काही विचारू लागला. जी आठवले काही एक. जी मला काही आठवले आहे. काय आठवले आहे. जन्म मृत्याचा विवेक मज निरोपावा. तरी जन्म मृत्याचा विवेक मला तुम्ही समजावून सांगा. कोण जन्मास घालिते आणि मागुता कोण जन्म घेते. हे प्रत्यया कैसे येते कोण्या प्रकारे. प्राण्याला जन्म कोण घालतं आणि मागून कोण जन्म घेतं याचा अनुभव कशा प्रकारे येतो. या प्रश्नामध्ये समर्थाने उपप्रश्न दिलेला आहे. जन्माला कोण येतो आणि जन्माला कोण घालतो याचा प्रत्यय कसा येतो हे तुम्ही मला सांगा. शिष्य जाणता आहे म्हणून शिष्यच म्हणतो आहे. काय पुढे म्हणतोय. ब्रह्म जन्मास घालितो. पहिल्या ओळीमध्ये शिष्याने प्रश्न विचारला आहे आणि आता त्यानेच उत्तर दिले. बघा, शिष्य जाणता आहे, त्याला सगळं माहीत आहे, त्याला जे माहीत आहे जे ज्ञात आहे तो आता सांगतो आहे. पहिलं तो प्रश्न काय विचारतो. कोण जन्मास घालिते. कोण जन्माला घालतं आणि मागुता कोण जन्म घेते आणि मागून कोण जन्म घेतो. हे प्रत्यया कैसे येते कोणा प्रकारे हे तुम्ही मला सांगा. परंतु पुढे तो काय म्हणतोय. ब्रह्म जन्मास घालितो. पहिला प्रश्न विचारलेला होता कोण जन्मास घालिते. आता
शिष्यानेच उत्तर दिलेलं आहे. ब्रह्म जन्मास घालितो, म्हणजे जन्माला कोण घालतं? ब्रह्म. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. विष्णू प्रतिपाळ करीतो आणि मागुता कोण जन्म घेतो? म्हणजे विष्णू प्रतिपाळ करतो, रुद्र अवघे संवारितो ऐसे बोलती. ब्रह्मदेव जन्म घालतो, विष्णू प्रतिपालन करतो आणि रुद्र सर्वांचा संहार करतो, असं सर्व ते म्हणतात आहे. म्हणजे जे शिष्य आहेत ते म्हणतात आहे. मग आता समर्थ म्हणतात आहे की शिष्याला माहीत आहे की जन्माला घालायचं काम ब्रह्म करतो. ब्रह्मदेवाने सगळ्यांना जन्माला घातलेला आहे. तो उत्पत्ती करता आहे, तो पालन करणारा आहे. तो उत्पत्ती करता आहे आणि पालन करणारा विष्णू आहे. प्रतिपालन करणे, तो पालन करणारा आहे आणि ज्यांचं कार्य संपलेलं आहे त्यांना नष्ट करण्याचं काम हे जे आहे ते रुद्र म्हणजे भगवान शंकर करतात आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी ब्रह्मा, विष्णू आणि महेश करतात. असं जरी असलं तरी सुद्धा समर्थ पुढे म्हणतात आहे, तरी हे प्रवृत्तीचे बोलणे प्रत्ययास आणि उने प्रत्यय पाहता शाग्यवाने होणार नाही. हे प्रत्ययाच्या दृष्टीने बघितलं तर हे कळणार नाही. मग समर्थ म्हणतात समाधान होण्यासाठी अनुभवाशिवाय जमणार नाही. कोणी पाहिलं ब्रह्माला, कोणी पाहिलं विष्णूला आणि कोणी पाहिलं ओ महादेवांना. जरी समजा नसेल पाहिलं तरी आमचा पूर्ण विश्वास आहे. मग हाही एक प्रश्न पडतो की ब्रह्मास कोणी जन्माला घालतो? आता ब्रह्म आपल्याला जन्माला घालतो हे आम्हाला पटलेलं आहे, पण ब्रह्माला कोण जन्माला घालतं? मग पुढे म्हटलेलं आहे विष्णूस कोणी प्रतिपाळितो, म्हणजे विष्णू सगळ्यांचं पालन करतो, प्रतिपालन करतो. मग विष्णूचं कोण पालन करतो? ब्रह्म्यास कोण जन्म घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले, रुद्रास कोणे संवारिले महाप्रळयी. आता सांगितलेलं आहे प्रत्ययाच्या दृष्टीने हे बघून चालणार नाही. प्रतिपाळ कुणी केला? रुद्राचा. प्रलय काळी संवार कोण करतो? मग आता समर्थ इथे म्हणतात आहे की विष्णूस कोणी प्रतिपाळितो. मग आता प्रतिपालन करतो कोण? संवारिले महाप्रळयी, म्हणजे या महाप्रळयामध्ये रुद्राचा कोणी संहार केलेला आहे? सगळ्यांचा संहार करतो रुद्र, बरोबर आहे भगवान शंकर, परंतु त्या रुद्राचा संहार कोण करतो? पण महाप्रलयामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांची अवस्था काय होते? ब्रह्माला कोण जन्माला घालतं? विष्णूचं प्रतिपालन कोण करतं? आणि रुद्राचा कोण संहार करतो? कुणी आहे का त्याचा? अर्थात असलाच पाहिजे. म्हणून त्यासाठी समर्थ म्हणतात आहे, पुढे समर्थाने दिलेला आहे, म्हणून हा सृष्टी भाव अवघा मायेचा स्वभाव करता म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे सृष्टीरूपी नाटक, हे जे सगळं चाललेलं आहे हा सर्व काय आहे? एक मायेचा खेळ आहे. हो, मायेमध्ये हे सगळं चाललेलं आहे. शिवाय समर्थ म्हणतात अवघा मायेचा स्वभाव म्हणून हा सृष्टी भाव. म्हणून पुढे दिलाय करता म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी. शिवाय निर्गुण देव करता असेही म्हणता येत नाही, कारण करता म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी. तो कसा आहे? निर्विकारी आहे. आता प्रश्न असा आहे की हा दृष्टीचा भाव आहे. सृष्टी आणि दृष्टी दिसते म्हणून जग आहे आणि त्या जगाला जग असं मानलंच नाही तर तो भ्रम आहे, हे आमच्या लक्षात येतं. म्हणून हा सगळं जे कार्य आहे तर हा काय आहे? मायेचा सगळा स्वभाव आहे. हा मायेचा स्वभाव आहे. मायेचा स्वभाव काय? तर जे डोळ्यांनी दिसते ते खरं आहे असं वाटणे, याचा अर्थ माया. म्हणून करता म्हणून निर्गुण देव, म्हणून या अवघ्याचा करता कोण आहे? तर निर्गुण देव आहे. परब्रह्म हा मुख्य आहे, तरी तो निर्गुण निराकारी. तरी तो परब्रह्म मात्र कसा आहे? निर्गुण आहे. तो परब्रह्म निर्गुण आहे, निराकारी आहे. त्याला आकारही नाही आहे. त्याला आकार आहे का हो? त्याला आकार नाही आहे. तो निर्गुणही नाही आणि तो काय आहे? गुणातीत आहे. तो गुणांच्या पलीकडे आहे. त्याला गुणात आखता येणार नाही. तो गुणांच्याही पलीकडे आहे. मग समर्थ म्हणतात आहे असा हा निर्गुण निराकार परब्रह्म निर्गुण आहे, गुणातीत आहे, निर्विकारी आहे. याचा अर्थ त्याला कुठलाही विकार नाही. निर्विकारी म्हणजे त्याला कुठलाही विकार नाही. मग पुढे समर्थ म्हणतात आहे की मग हे सगळं जे आपण सांगतो आहे याचा अर्थ म्हणावे माया जन्मास घाली तरी हे आपणची विस्तारली.
आणि विचारिता थारली हेही घडेना. मग आता बरं, माया जन्मास घालते असे म्हणावे तर ती स्वतःच विस्तार पावली आहे आणि विस्तार करून पाहिलं असता ती स्थिर आहे असंही म्हणता येणार नाही. म्हणून म्हटलं आहे माया म्हणावे माया जन्मास घाली. ब्रह्म हा निर्गुण आहे, निराकार आहे. मग कोण जन्मास घालतो? मग प्रश्न आला, माया जन्माला घालते, मायेचा विस्तार कसा झाला पहा. आता समर्थाने दिले आहे, म्हणावे माया जन्मास आली तरी हे आपणची विस्तारली आणि विचारता थारली हेही घडेना. आता समर्थ म्हणतात आहे, जर मायेने जन्माला जर मायेने घातलं म्हणून हे सृष्टीरूपी माया जन्मास घालते असं म्हणावं तर ती स्वतःच विस्तार पावलेली आहे हो. मग समर्थ म्हणतात स्वतःच विस्तार पावली आहे, मग विचार करून पाहिलं असता ती स्थिर आहे असंही म्हणता येणार नाही. म्हणता येईल का हो? नाही येणार. मग म्हटलंय जर मायेने जन्माला घातलं तर माया शब्दाची उत्पत्ती माया म्हणजे काय हो? माया म्हणजे नाही. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी नाही तिला माया म्हणतात. मग हा जर मायेचा पसारा जर आहे मग जन्म आणि मृत्यू हे तरी काय आहे? मग आम्हाला जन्माला कोण घालतो आहे या प्रश्नाचं उत्तर अजून बाकी राहील. म्हणजे माया नाहीच आहे, ब्रह्म निर्गुण निराकार आहे, तो जन्माला घालत नाही. मग नेमका जन्म म्हणजे काय? म्हणून समर्थांना शिष्याने असा प्रश्न कठीण विचारलेला आहे की कोण जन्मास घालिते. म्हणून म्हटलेला आहे कोण जन्मास घालिते. प्रश्न विचारलेला मागे समर्थांना, कोण मागून म्हणजे मरून पुन्हा कोण जन्माला येतं? मागून जन्म कोण घेतो? कोण येतो म्हणजे जन्म कोण घेतो आणि मरून पुन्हा जन्माला कोण येतो म्हणजे जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी कोणावर घडतात? आता जन्मतो कोण? आता म्हटले आता जन्मतो कोण, कैसे त्याची ओळखणं आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे. आता जन्मतो कोण? आता समर्थांना उत्तर द्यायला समर्थांनी सुरुवात केलेली आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे आता जन्मतो कोण, कैसी त्याची ओळखणं आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे. म्हणून आता जन्मतो कोण आहे, त्याला कसे ओळखावं आणि ते तसंच संचिताचं लक्षण काय आहे तेही मला तुम्ही सांगा. समर्थांना शिष्य विचारतात आहे की महाराज पापाचे कैसे रूप, पुढे दिलंय पुण्याचे कैसे स्वरूप आणि पापाचे कैसे स्वरूप याही शब्दाचा आक्षेप कोण करता. पुण्याचं रूप कसं आहे, पापाचं स्वरूप कसं आहे, तसेच हा शंका घेणारा मी कोण. मग या शब्दाचा आक्षेप कोण करता, या शब्दाचा करता कोण आहे. महाराज पापाचं कसं रूप आहे, पापाचे कैसे स्वरूप आणि पुण्याचे कैसे रूप. पुण्य कसं आहे, पाप कसं आहे, कशाला पाप म्हणावं, कशाला पुण्य म्हणावं, या शब्दाचा आक्षेप याही शब्दाचा आक्षेप कोण करता. मग तसेच हा शंका घेणारा मी कोण, या शब्दांचा करता कोण आहे आणि पाप कोणाला लागतं, पुण्य कोणाला लागतं, पापापासून काय परिणाम होतात, पुण्यापासून काय परिणाम होतात, संचित म्हणजे काय आहे, कशाला पाप म्हणायचं, कशाला पुण्य म्हणायचं, कुठल्या गोष्टी पुण्य येईल, कुठल्या गोष्टीने पुण्य येईल, कुठल्या गोष्टीने सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे कुठल्या गोष्टींनी फळ मिळेल, पापाचं फळ काय, पुण्याचं फळ काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समर्थ देत आहेत. आणि हा आपला अत्यंत जवळचा विषय आहे. आम्ही जीवन जगत असताना 6 कर्म करत असतो. त्या 6 कर्मांपैकी जे नित्य कर्म आहे, जे नित्य कर्म रोज करतो ते करावेच लागतं आपल्याला. म्हणून मग समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप. आता समर्थ म्हणतात आहे हे काहीच नाहीये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना. हे काहीच न ये अनुमाना, जन्म घेई वासना, जन्म घेते ती वासना, परी ते पाहता दिसेना, न धरिता न ये. वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना, ऐशा अनंत वृत्ती जाना, अंतकरण पंचकाछा. मग दृष्टीस दिसे ते नासे, येत विषयी श्रुती असे, म्हणून जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे. जे डोळ्यांनी दिसतं ते नष्ट होणार आहे, याविषयी श्रुतींचं वचन आहे, यद दृष्टम तद नष्टम.
म्हणून तुमच्या डोळ्यांनी दिसतं त्याला आम्ही स्वरूप म्हणू शकत नाही. स्वरूप म्हणजे निजरूप. भगवंताचं जे रूप आहे ते तुमच्या डोळ्यांनी दिसते, ते भगवंताचं निजरूप नाही आहे. तुमच्या चर्मचक्षुंना जे दिसतं ते पंचमहाभूतांनी तयार झालेल्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात. जे मुळात नाशिवंत आहे ते तुम्हाला दिसतं आहे, जे शाश्वत आहे ते त्याही पलीकडे आहे. म्हणून म्हटलेलं आहे, घुंगट के पट खोल रे तोही राम मिलेंगे. याचा अर्थ हा घुंगट कोणता आहे तर आम्हाला पंचमहाभूतांनी तयार झालेला, मायातीत असलेला, मायेत असलेला आणि इतकंच नव्हे तर त्या पडद्यामागे आम्ही रममान झालो आहे, पण त्या पडद्यामागचा जो कलाकार आहे तो आम्हाला कलाकार दिसला पाहिजे. म्हणजे पापाने काय मिळतं, पुण्याने काय मिळतं ते आपल्याला कळलं पाहिजे आणि तो कलाकार दिसण्यासाठी पडदा बाजूला सारावा लागतो. म्हणून समर्थ म्हणतात, जे तुम्हाला डोळ्यांनी दिसतं ते नाही आहे, कारण ते नष्ट होणारं आहे. आणि जे तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही ते आहे, ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे, स्वरूप ते निराभास. स्वरूप जे मुळात आहे ते निराभास आहे, निराभास आहे हो, ते दिसायला पाहिजे. स्वरूप आपल्याला दिसत नाही. म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आता आपल्याला सांगितलेलं होतं मागे की माया सांगितली समर्थांनी. मायेचं वर्णन, मायेचा सगळा हा खेळ आहे. देव करता असंही म्हणता येणार नाही, निर्गुण देव करता, कारण तो तर निर्विकारी आहे असं सांगितलेलं होतं वरती बघा. आणि आता म्हटले संतवचन म्हणतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आमची ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आहे, निर्गुणाचे नि भेटी आलो सगुणासंगे. निर्गुणाच्या भेटीसाठी मी सगुणासंगे आलेलो आहे. सगुणाच्या पलीकडे निर्गुण आहे हे जाणलेलं आहे. आम्ही नुसतं दृश्यामध्ये अडकू नये, तर दृश्याच्या पलीकडे आपली दृष्टी जावी, हे समर्थ इथे विशेष करून सांगत आहेत. लोकांना माणसं दिसतात, दृश्य दिसते, पण त्यामागे असलेला भगवंत दिसत नाही. म्हणून आपण देहामध्ये तो आत्माराम राहतो आहे, म्हणून त्या आत्मारामाची सेवा करणे म्हणून जनसेवा आहे. म्हणजे जनसेवा आम्हाला करायची आहे, तर ती जीवसेवा यासाठी करायची आहे, कारण तो जीव त्या देहामध्ये वास करतो आहे. म्हणून आम्ही देहाची सेवा करत नाही, तर त्या आत्मारामाची सेवा करतो आहे. म्हणून जनी जनार्दन असे, म्हणून त्या जनार्दनाचा आपण शोध घेतला पाहिजे. त्याचा आम्ही शोध घेतला तर आम्हाला खरं दिसू लागेल. त्याला आम्ही देखणं असं म्हणू. अधिक देखणं नाही तर विशेष देखणं. म्हणजे एखादी गोष्ट आपण पाहतो, जसं रस्त्याने जात असताना खूप गोष्टी आपल्याला दिसतात, परंतु आपण सगळ्याच गोष्टी काही पाहत नाही. मग समर्थांनी सांगितलंय, म्हणावे माया जन्मास घाली तरी हे आपणची विस्तारली. म्हणून हा सृष्टीभाव अवघा मायेचा स्वभाव. करता म्हणे निर्गुण देव तरी तो निर्विकारी. दृश्यास बाई असंचले परिते विश्वास चोरले. जवळीक नाहीसे झाले असतची असे. ते विश्वामध्ये चोरलं गेलं, याचा अर्थ विश्वामध्ये ते लपलेलं आहे. भगवत स्वरूप विश्वामध्ये लपलेलं आहे हो, गुप्त स्वरूपात आहे. आणि म्हणून ते गुप्त स्वरूप समर्थाने आता दिलेलं आहे. समर्थाने म्हणतात आहे की ते सगळं जो त्याला आपण जो भास बोलतो आहे, आणि दृश्य भासले साभास. भासास बोलिला नास. वेदांत शास्त्री, वेदांतामध्ये शास्त्रांमध्ये या दिसणाऱ्या दृश्याला भास असं म्हटलेलं आहे. आम्ही त्याला काय म्हणतो, मिथ्या म्हटलं. माया कशी आहे, मिथ्या आहे. जे दिसते आहे ते मुळात मिथ्या आहे, ते भास आहे. दृश्य हे भास असल्यामुळे, ते भासात्मक असल्यामुळे ते सत्य नाही आहे. जसं समर्थ म्हणतात आहे की जेव्हा आपल्याला जर परमेश्वर दिसत नसेल तर मग नाथांचं उदाहरणच आहे. त्या गाढवामध्ये परमेश्वर दिसला त्यांना. जेव्हा त्यांनी गंगेवरून आणलेली जी कावड आहे ती नाथांनी गाढवाला पाजली, असे नाथांनी पाजली. पण नाथांना जर विचारलं तर ते म्हणणार नाही की गाढवाला पाणी पाजलं, त्यांनी त्या परमात्म्याला पाणी अर्पण केलेलं आहे. नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावले. तूप घे, तुला आवडणार नाही, तुला चांगलं वाटणार नाही, तुला कोरडं लागेल, म्हणून त्या कुत्र्याच्या मागे लागले. लोकांना त्यात वाटले, कुत्र्याच्या मागे धावले, पण संत नामदेव महाराजांना तो कुत्रा दिसत नव्हता. म्हणजेच त्या देहामध्ये असलेलं जे परब्रह्म तत्व आहे ते त्यांना तिथे दिसत होतं. आणि खरंच पुढे प्रत्यक्ष पांडुरंगाने आपलं मूळ रूप प्रगट करून दाखवलं होतं. ते पण केव्हा झालं, जेव्हा त्यांना त्यांच्या सद्गुरूंची भेटी झाली. सद्गुरू विसोबा खेचर जेव्हा त्यांना भेटले,
जेव्हा त्यांनी दिव्यदृष्टी दिली त्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म त्या चराचरामध्ये नटलेला आहे हे त्यांना जाणवू लागलं. आणि जेव्हा ते गेले होते अवंडनाथाला त्यावेळेस महाराज म्हणाले होते की विसोबा खेचर हे अक्षरशः दोन्ही पाय शंकराच्या पिंडीवर ठेवून झोपले होते. म्हणे नामदेव महाराज तिथे गेले, पण नामदेव महाराजांना ते आवडलं नाही. म्हणून नामदेव महाराजांनी विचारलं की काय आहे ओ, असे झोपू नये महाराज. ते म्हणाले बाबा मी खूप थकलो आहे, माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे, माझे पाय उचलण्याचं माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे, माझं पाय उचलण्याचं मला पाय उचलायला जमत नाही. तुझ्यामध्ये ते सामर्थ्य असेल तर तू एक काम कर, तू माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव. माझ्या देहाचं मला भान नाही आहे, माझे पाय कुठे आहेत हे मला कळत नाही. असं जेव्हा विसोबांनी म्हटलं तेव्हा नामदेव महाराजांनी आपल्या खांद्यावरचा पंचा काढला, त्यांच्या पायाखालून टाकला आणि त्या पायांना उचललं, कारण शरीर जर्जर झालं होतं त्यांचं. जेव्हा दुसरीकडे ते पाय ठेवायला लागले त्या क्षणी आतमधून स्वयंभू पिंड पुन्हा निर्माण झाले. जिथे पाय टेकवत होते तिथे ते भगवंत प्रगट होत होता. म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. म्हणजे सद्गुरूंनी तेव्हा शिष्याला दिव्यदृष्टी दिली की तू म्हणतोय की तिथेच परमेश्वर आहे, पण तिथे परमेश्वर नाही आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र परमेश्वर पुरून उरलेला आहे, नटलेला आहे. जर तो जळी स्थळी काष्टी पाषाणी जर आहे तर तो मानवात नाही का, तो आहेच. पण तो आम्हाला दिसण्यासाठी ही दिव्य दृष्टी प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची कृपा पाहिजे. म्हणून सद्गुरू भेटले पाहिजे. समर्थ सुद्धा तेच सांगतात, तुम्हाला डोळ्यांनी दिसते तेवढंच तुम्ही पाहू नका, त्या डोळ्यांच्या पलीकडे जी दृष्टी आहे ती सृष्टी आहे त्याला अधिक देखणे म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा प्रसिद्ध अभंग आहे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवले मन आले हो माये, देह बळी देऊनी साधिली मी साधनो, देहाचा बळी दिल्याशिवाय, याचा अर्थ देहबुद्धी टाकल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही, तेने समाधान मग जोडले हो माये, तेव्हा समाधान प्राप्त होईल. जेव्हा त्या दृश्याला आम्ही बाजूला टाकू, दृश्य सारलं की आपल्यासमोर प्रत्यक्ष परमात्मा उभा आहे. म्हणजे तुम्ही सगुणातून निर्गुणाकडे जाता आलं पाहिजे. आपल्याला सगुणातून निर्गुणात जाणे याचाच अर्थ आहे मी परब्रह्म आहे याचा अनुभव येणं. त्याप्रमाणे भगवंत सर्वत्र नटलेला आहे. मग आता समर्थ म्हणतात आहे पुढे की जे पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप, पुण्याचं कसं रूप आहे, पापाचं कसं स्वरूप आहे, याही शब्दाचा आक्षेप कोण करता, तसेच हा शंका घेणारा मी कोण आहे, हे काहीच नाहीये अनुमाना. मनती जन्म घेते वासना, परी ते पाहता दिसेना, ना धरिता न ये. मग यापैकी काहीही माझ्या ध्यानात येत नाही आहे. असं म्हणतात की वासना जन्म घेते किंवा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. मनती जन्म घेते वासना, परी ते पाहता दिसेना, ना धरिता न ये. म्हणजे वासना जन्म घेते किंवा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, पण वासना तर दिसून येत नाही आणि तिला पकडताही येत नाही. वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना, ऐशा अनंत वृत्ती जाना, अंतःकरण पंचकाच्या. म्हणजे वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना आणि नाना प्रकारची बुद्धी या सर्व अंतःकरण पंचकाच्याच अनंत वृत्ती आहेत, हे समर्थाने सांगितलेलं आहे. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. आता समर्थ म्हणतात आहे, समर्थाने आता दिलेलं आहे की असो अवघे जाणीव यंत्र, असो हे सगळं जाणीव यंत्राचं कार्य आहे. जाणीव म्हणजे काय आहे, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, स्वतःचे केवळ स्मरण. आणि समर्थ पुढे म्हणतात त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. मग त्या मीपणाच्या स्मरणाला जन्मसूत्र कसं लागेल. म्हणून पुढे दिलाय, देहो निर्माण पाचा भूतांचा, वायो चाळक तयाचा, जाणणे हा मनाचा मनोभाव, ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंताडे झाले, कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे. मग देहो निर्माण पाचा भूतांचा, देह तर कसा आहे, पंचभौतिक आहे, 5 भूतांचं झालेला आहे. म्हणजे पृथ्वी ते वायू, अग्नी तेज वायू आणि आकाश, याच्यामुळे
शरीर म्हणजे हे देह तयार झालेला आहे. वायू चालक तयाचा, वायूमुळे त्याचं काय होतं आहे, चलनवलन घडतं आहे. जाणणे हा मनाचा मनोभाव, मग या देहात जाणणं हेच मनाचं काम आहे. जाणणे हा मनाचा मनोभाव. ऐसे हे सहजची घडले, तत्वाचे गुंथाडे झाले, कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे. आणि या सर्व गोष्टी अगदी सहज घडलेल्या आहेत. तत्वांची गुंतागुंत होऊन त्यापासून देह आणि मन आपोआप निर्माण झालं आणि तेथे कोणी कोणाला कुठल्या प्रकारे जन्मास घातले, कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे, कोणी कोणाला कुठल्या प्रकारे जन्मास घातलं, तर तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना, उपजला प्राणी येना मागुता जन्मा. मग शिवाय कोण कोणास जन्म घालतो ते पाहू गेलं तर आढळून काहीच येत नाही, म्हणून परत जन्मच नाही. एकदा उपजलेला प्राणी मेल्यावर परत जन्मास येत नाही. कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही, ऐसा अभिप्राय सर्वही श्रोतयांचा. मग आता कोणालाच जर जन्म नाही, कोणासीच जन्म नाही, कोणालाच जन्म नाही, तरी संत संगे केले काही, तर संत संगतीनं काय साधते, ऐसा अभिप्राय सर्वही श्रोतयांचा, असा सर्व श्रोत्यांचा अभिप्राय आहे. आणि त्यावर आता पुढे म्हटलेलं आहे, समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे. पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे की आता मिथ्या जाणविना बुद्धी, काहीच नाही आणि बादी, हेचे नवल्या पहा आधी, मिथ्या जाणीचे जी बद्धी, म्हणून बद्ध. आता सांगितलेलं आहे समर्थाने, काय सांगितलं आहे की जन्माला येण्यापूर्वी स्मरण होतं का हो? नव्हतं स्मरण. जन्माला येण्यापूर्वी स्मरण नव्हते आणि विस्मरणही नव्हतं. जन्माला आल्यावर हे स्मरण उत्पन्न झालं. समर्थ म्हणतात जन्माला आल्याबरोबर हे स्मरण उत्पन्न झालं आणि माणसाच्या अंतर्यामी जे अंतःकरण आहे त्याचे जाणीवेचं रूप आहे. तेच काय आहे? जाणीवेचं रूप आहे. सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण, विस्मरण परता मरण पावती प्राणी. मग माणूस सावध असतो तोपर्यंत स्मरण असतं, विकल झाला की विस्मरण येतं. जाणीव संपूर्ण लोपली की पूर्ण विस्मरण होऊन प्राणी काय होतो? विस्मरण पडता मरण पावती प्राणी. विस्मरण पडलं की प्राणी मरण पावतो. स्मरण विस्मरण राहिले, मग देहास मरण आले, पुढे जन्मास घातले कोणास कोणे. आता म्हटलंय स्मरण विस्मरण राहिले, स्मरणही नाही विस्मरणही नाही अशी स्थिती होते, तेव्हा देहाला मरण येतं. पुढे मग कोण कोणाला जन्मास घालतो? पुढे जन्मास घातले कोणास कोण, कोणास कोणे. म्हणून जन्मची असेना, यानी यातनाही दिसेना, अवघी व्यर्थची कल्पना बळावली. म्हणून जन्मची असेना, म्हणून एकदा मरण आलं की पुन्हा जन्मही नाही आणि यमयातनाही दिसून येत नाही. अवघी व्यर्थची कल्पना बळावली. या सर्व गोष्टी कल्पनेच्या जोरावर कल्पिल्या जातात, त्यांना काहीच अर्थ नाही. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोतयांची आशंका ऐसी, मरून गेले ते जन्मासी, मागुते न ये. आता समर्थ म्हणतात म्हणून कुणालाही पुनर्जन्मच नाही अशी श्रोत्यांची शंका आहे. एकदा मेल्यावर त्या प्राण्याला परत जन्म घ्यावा लागत नाही असे श्रोत म्हणतात आहे. वाळले काष्ट हिरवळेना, पडिले फळ ते पुन्हा लागेना, तैसे पडिले शरीर येना, जन्मास मागुते. आता समर्थाने उदाहरण दिलंय बघा. वाळलेलं लाकूड असतं, त्याला परत हिरवी पालवी फुटत नाही. फळ एकदा झाडावरून गळून पडलं की ते परत झाडाला चिकटवता येतं का हो? लावता येतं का? ते झाडाला परत लागतं का? त्याप्रमाणे एकदा शरीर पडलं की ते परत जन्माला येत नाही. मडके अवचित्त फुटले ते फुटोनीच गेले, तैसेचे पुन्हा जन्मले नाही मनुष्य. म्हणजे एखादं मडकं अवचित जर फुटलं की ते फुटूनच जातं, त्याप्रमाणे एकदा मनुष्य मेला की तो फिरून जन्मास येत नाही. येथे अज्ञान आणि सज्ञान सारिखेच झाले समान, ऐसा बळावला अनुमान श्रोतयांसी. मग श्रोत्यांचं हे बोलणं ऐकून असं अनुमान निघतं की ते अज्ञानी आणि ज्ञानी माणसांना सारखंच समजतात.
म्हणजे श्रोत्यांनी जे सांगितलं त्यावरून असं स्पष्ट झालं की समर्थ म्हणतात की ते ज्ञानी आणि अज्ञानी माणसांना कसं सारखंच समजतात. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. आता समर्थ म्हणतायत अहो ऐका, उगाच नास्तिकपणा करू नका, अवघे पाषांड करू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. माणसाने तर्क करावेत पण विचारपूर्वक करावेत. प्रज्ञेविन कार्य चाले, जेविल्याविन पोट भरले, ज्ञानेविन मुक्त झाले हे तो घडेना. मग प्रयत्नाशिवाय कार्य झाले आहे, जेवल्याशिवाय पोट भरलं आहे. प्रज्ञेविन कार्य चाले, प्रयत्नाशिवाय कार्य झाले आहे, जेवल्याविन पोट भरले, जेवल्याशिवाय पोट भरलं आहे. आणि ज्ञानेविन मुक्त झाले हे तो घडेना. आणि ज्ञान न होता मुक्ती मिळाली आहे असं कधीच घडत नाही. स्वये आपण जेविला त्यास वाटे लोक धाला, परंतु हे समजताना घडले पाहिजे. एखादा स्वतः जेवला तर त्याला वाटते की लोकही तृप्त झाले. जेव्हा आपण जेवतो, आपलं जेवून झाल्यावर बघा आपली अजिबात इच्छा होत नाही जेवायची, असं वाटतं की सगळे जेवून झाले आहेत. एखादा स्वतः जेवला तर त्याला वाटतं की लोकही तृप्त झाले, पण असं कधी घडतं का? नाही घडत. परंतु हे समजताना घडले पाहिजे. सगळे जेव्हा जेवतील तेव्हाच ते तृप्त होतील. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येथेही अनुमान करील ऐसा कवनू. ज्याला पोहायला येतं तोच तरणार आहे आणि तोच तरतो. म्हणून म्हटलंय समर्थांनी पोहणे शिकला तो तरेल. जो पोहणे शिकला, ज्याला पोहायला येतं, ज्याला स्विमिंग येतं तोच तरतो. पोहणे नेणे तो बुडेल, ज्याला पोहणे येत नसेल तो काय होतो? बुडून जातो. येथेही अनुमान करील ऐसा कवनू. येथे काही कुणी अनुमान करण्याची आवश्यकता नाही. तैसे जयास ज्ञान झाले, ते तितुकेच तरले, ज्याचे बंधनची तुटले तोची मुक्त. त्याप्रमाणे ज्यांना ज्ञान झालेलं असते तेच तेवढेच तरून जातात. ज्याचे बंधन तुटते तोच फक्त मुक्त होतो. म्हणून पुढे म्हटलंय मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन, त्यांचे कैसे समाधान ते तुम्ही पहा. म्हणजे त्यांचं समाधान जे मोकळा आहे त्याला बंधन नाही. प्रत्यक्ष बंदी पडिले जन, जे प्रत्यक्ष पडलं त्यांना समाधान कसं आहे ते तुमचं तुम्ही बघा. ते कसं होणार? नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य परम दुःख सितळ, तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा. जो दुसऱ्याचे दुःख जाणू शकत नाही अशा माणसाला परदुःख शीतल वाटतं असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे मोकळ्या झालेल्या माणसाला बंधनात असलेल्याचं दुःख कळत नाही असं या अनुभवावरून जाणावं असं समर्थ म्हणतात. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, खुणेसी पावताच बाणले समाधान. ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं त्याने तत्वांचा निराश केलेला असतो. अशा माणसाला स्वस्वरूपानुभव येऊन खून पटते आणि पूर्ण समाधान तो त्याला बांधतं. खुणेसी पावताच बाणले समाधान. ज्ञाने चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण मग कासयासी. काय म्हटलंय? ज्ञाने चुके जन्म मरण, ज्ञानानेच जन्म मरण चुकतं. सगट बोलणे अप्रमाण, सरसकट सर्वांचं जन्म मरण चुकतं. हे बोलणं काय आहे? अप्रमाण आहे. वेदशास्त्र आणि पुराण मग कासयासी. तसे असतं तर वेदशास्त्र आणि पुराण यांची काय आवश्यकता? वेदशास्त्र विचार बोली, महानुभवांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी हे मानिताना सर्वांचे सरसकट जन्ममरण चुकतं हे मत समर्थ म्हणतात. वेदशास्त्रातील विचार वचने या जगातील सर्व आत्मज्ञानी लोक यांना मान्य नाही. अवघे होता अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त. मग आता सगळ्यांना जे अप्रमाण वाटतं ते फक्त आपण म्हणता म्हणून प्रमाण काय? म्हणून ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं तोच मुक्त आहे. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्गार, ज्ञाने विन तो उद्धार होणार नाही.
ज्ञानी माणसाला वाटतं की सर्वच माणसे मुक्त आहे, अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्गार. ज्ञानेविन तो उद्धार होणार नाही, पण त्याचं ज्ञान प्राप्त झाल्यावरचे उद्गार असतात ते त्याच्या भूमिकेवरून योग्य असतात, पण ज्ञानाशिवाय उद्धार होत नाही, हेच खरं आहे. आत्मज्ञान कळो आले, म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेढा लाविले सकळांस येणे. मग ज्याला आत्मज्ञान होते त्याला हे सर्व दृश्य कसं आहे, मिथ्या आहे हे कळून येतं. हे आपण मागे आता पाहिलं. पण इतर सर्व अज्ञानी लोकांना या दृश्यानेच गुरफटून टाकलेलं असतं. आत्मज्ञान कळव आले, म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेढा लाविले सकळांस येणे. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने. मग आता म्हटलेलं आहे वृत्तीशून्य असं विज्ञान आणि नेणतेपणाचं अज्ञान, कर्तृत्व अहंकाराचा त्याग केलेला मुक्त आणि आळसाने काहीही न करता बद्ध आणि स्वानुभवाने जन्ममृत्यू नसल्याचा ज्ञानी माणसाला निश्चय आणि अज्ञानी माणसाने तर्काने जन्ममृत्यूच नाही असं केलेलं अनुमान ही कधीही बरोबरीची मानूच नये. हे कधी बरोबर मानू नये. विज्ञानासारखे अज्ञान. आता प्रश्न हा फिटला. आता श्रोत्यांचा प्रश्न फिटला आहे. ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, ज्ञानी हा ज्ञानाच्या योगे मुक्त झाला, मुक्त होतो, अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने. अज्ञानी हा त्याच्या स्वतःच्या कल्पनेनेच बांधला जातो. विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्तासारखे बंधन, निश्चयासारखा अनुमान मानूची नये. वृत्तीशून्य असं विज्ञान आणि नेणतेपणाचं अज्ञान, कर्तृत्व अहंकाराचा त्याग केलेला मुक्त आणि आळसाने काहीही न करणारा बद्ध स्वानुभवाने जन्ममृत्यू नसल्याचा ज्ञानी माणसाला निश्चय आणि अज्ञानी माणसाला तर्काने जन्ममृत्यूच नाही असं केलेलं अनुमान ही कधीही बरोबरीची असू शकत नाही, बरोबरीची मानूच नयेत. मग पुढे म्हटलंय, बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही, यास उपावची काही, यास उपावची नाही कळल्या वाचुनी. म्हणजे बंधन म्हणजे काहीच नाही, पण तरी कल्पनेने सर्वांना घेरल्यामुळे त्यांना आपण बद्ध आहोत असं वाटतं आहे. म्हणून सत्य काय हे जाणून घेण्याखेरीज यावर त्याच्यावर काय सांगितलंय समर्थाने, काय उपायच नाही. मग पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात आहे, काहीच नाही आणि बाधी, हेची नवल पहा आधी, मिथ्या जाणी जे ना बुद्धी म्हणून बद्ध. मग काहीच नाही आणि तरी बांधून ठेवते, हे काय आहे, हेच आधी खूप मोठे आश्चर्य आहे हो. काहीच नाही आणि आपल्याला वाटतं आपल्याला बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे स्वतःला स्वतः बंधन घातलेलं आहे. बंधन मिथ्या आहे हे न जाणल्यामुळे, हे तो जाणत नाही आणि त्याच्यामुळे अज्ञानी काय होतो, स्वतःला स्वतः बद्ध मानतो. भोळा भाव सिद्धी जाव हा उदाराचा, भोळा भाव सिद्धी जाव हा उदाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेक जाणावा. कुणी म्हणतात की भोळा भाव सिद्धीस जावं, पण हा सर्व उधारीचा उपाय आहे, दीर्घकाळाने सिद्धीस जाणारा आहे. विवेक करून रोकडा मोक्ष म्हणण्यातला अभिप्राय जाणून घेतला पाहिजे. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा सहजची होय. म्हणजे प्राणी मोकळा होण्याकरता सर्वप्रथम अत्यंत सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता आहे. सूक्ष्म बुद्धीने सारासार विवेक केला की सर्व काही समजून येतं आणि मग माणूस द्रष्टेपणाने दृश्यापासून आपोआप निराळा होतो. काहीच नेणीजे ते अज्ञान, सकळ जाणीजे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान स्वयेची आत्मा. म्हणजे काहीच न कळणे म्हणजे काय आहे, अज्ञान आहे हो. काहीच ज्याला कळत नाही तो काय आहे, अज्ञानी. आणि सर्व जाणणे याला ज्ञान आहे. ज्ञानाच्या जाणीवेचाही लय होतो, तेच विज्ञान आहे. त्या योगे साधक स्वतःच आत्माच बनतो. मग पुढे दिलेला आहे, अमृत सेरून अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला, तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्म तो कैसा. जो अमृत प्राशन करून अमर झालेला असतो तो म्हणतो की लोकांना मृत्यू तरी येतो कसा. त्याप्रमाणे विवेकी बद्धाला म्हणतो की, विवेकी जो आहे तो बद्धाला म्हणतो की जन्म हा असतो कसा. मग पुढे दिले आहे, जाणता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते,
तुम्हास विष कैसे चढते निर्विष मने, त्याने पण उदाहरण दिले, त्याने पण सांगितले हो. ज्ञानी पुरुष लोकांना म्हणतोय की तुम्हाला भूतबाधा तरी कशी होते, आणि ज्यास विषबाधेचा अनुभव नसतो तो दुसऱ्यास म्हणतो की तुम्हाला विष चढते तरी कसं. तसं आहे ते. आधी बद्धासारिखे व्हावे मग हे न लगेची पुसावे, विवेक दुरी ठेवून पहावे लक्षण बद्धाचे. मग आधी बद्धासारखं व्हावं लागतं, विवेक दूर ठेवून बद्धाचं लक्षण जाणून घेतलं की असलं प्रश्न विचारण्याची आवश्यकताच राहत नाही. निजेल्यास चेईला तो म्हणे हा कारे वसना तो, अनुभव पाहण्याची आहे तो तरी मग निजवून पाहावा. जो जागा झालेला आहे तो झोपलेल्या माणसाला म्हणतो की अरे हा का बरळतो आहे, तो का बरळतो आहे. हे जाणून घ्यायचं असेल तर स्वतः झोपलं तरच ते कळू शकतं. स्वतः झोपी जाणं त्यासाठी आवश्यक आहे. कारण झोपलेल्या माणसाला काहीच माहीत नसतं, मी घोरतो आहे का, मी बोलतो आहे का, मी चालतो आहे का झोपेत, काहीच त्याला माहीत नसतं. पण जो झोपलेला नसतो ना तो म्हणतो असं कसं होऊ शकतं, असं कसा झोपला तो, मग तो असा का बरळतो आहे, असे प्रश्न त्याला पडतात. ज्ञात्याची उगवली वृत्ती बद्ध ऐसी न पडे गुंती, भुकेल्याची अनुभव प्राप्ती धाड्यास नाही. ज्ञानी माणसाची वृत्ती विषयापासून मुक्त झालेली असते आणि म्हणून ती बद्ध माणसाप्रमाणे दृश्यात आसक्त होत नाही. जो जेवून तृप्त झालेला असतो त्याला भुकेल्या माणसाची काय अनुभव येणार आहे हो, भुकेल्या माणसाचं काय अवस्था आहे हे त्याला कसं कळणार आहे, नाही कळणार. मग इतुकेन आशंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. या विवेचनाने, या निरूपणाने श्रोत्यांची आशंका नष्ट झाली आहे. ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते. आत्मविवेकाने आत्मज्ञान अंतरात दृढ बांधते. असं ज्ञानाला पुन्हा जन्म प्राप्त, अशा ज्ञानाला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसनाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.